नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. आज मी फलटण या गावी आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आता मागच्या गावातून फलटणच्या दिशेनं रवाना झालेली आहे. आपण ठिकठिकाणी प्रशासनाने केलेली व्यवस्था, वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी सुविधा यांचा आढावा घेत आहोत. पाहत आहोत की योग्य पद्धतीनं प्रशासनानं वारकऱ्यांची काळजी घेतली आहे का नाही. आपण ज्या ठिकाणी आता थांबलोय फलटणच्या एका मोठ्या ग्राउंडवर माझ्या मागे हा जर्मन हँगर टेंट पाहत आहे, ज्याची चर्चा आपण बऱ्याचदा ऐकलेली आहे. प्रशासनानं, महाराष्ट्र शासनानं बऱ्याचदा सांगितले की वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपण जर्मन हँगर टेंट उभा राहिलाय. हा नेमका टेंट कसा आहे आणि यामध्ये काय काय नेमक्या सुविधा आहेत हे आपण पाहणार आहोत. या टेंटची खासियत किंवा वैशिष्ट्य आपण हे सुद्धा म्हणूयात की हा टेंट वॉटरप्रूफ आहे. बरंचसं मध्ये काय काय ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष जाण्याचं कारण असं आहे की हा जो टेंट आहे, हा टेंट यावर्षी पहिला माझ्या उजव्या साईडला स्टेज आहे, स्टेज बनवलेलं आहे ज्यावर विविध प्रबोधनात्मक काम कार्य त्या ठिकाणी दाखवले जातात. जसं की आरोग्यविषयक असेल किंवा सुरक्षेच्या अनुषंगाने महत्वाच्या गोष्टी असतील, त्याचबरोबर शासनाच्या विविध उपाययोजना असतील, अशा पद्धतीचं प्रबोधन त्या समोरच्या स्टेजवर केलं जातं. आणि या टेंटमध्ये अनेक सारे लोक आराम करताना पण आपल्याला दिसून येते. रात्री पण मुक्कामी इथं अक्षरशः हजारोच्या संख्येनं लोक होते. रात्री पण आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलं होतं, त्यावेळेस हे लोक असे इथं आराम करताना आपल्याला दिसून येतात. हा फक्त टेंट नसून एक चालतं फिरतं मोठं हॉल आहे असं म्हणायला हरकत नाही. आम्ही टेंट मध्ये उभारलेलो आहे आता, आणि टेंटला माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनानं वारकऱ्यांसाठी विविध गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत, जे की वारकऱ्यांच्या अतिशय म्हणजे कामाच्या आहेत. आरोग्य शिबिर तुम्ही पाहताय, या टेंटमध्ये आपल्याला मोफत आरोग्य शिबिर पाहायला मिळते. ज्या ठिकाणी हे वारकरी येऊन त्यांची जर आरोग्याची काही समस्या असेल, जसे की चालताना पायाला त्रास होणे असेल किंवा मग पावसा पाण्याच्या वातावरणामध्ये एखाद्याचं डोकं दुखत असेल, विविध कोणत्याही पद्धतीचे त्रास होत असतील, सर्दी खोकला आहेत, अशा पद्धतीच्या आरोग्याचे ज्या समस्या असतात त्यांना इथं मोफत त्याची सुविधा देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं होताना आपल्याला दिसून येते. बरेचसे वारकरी याचा लाभ मागच्या 8-9 दिवसापासून घेताना आपल्याला दिसून येत आहेत. तुम्ही माझ्या या बाजूला पाहताय, अतिशय मोठ्या संख्येनं स्टाफ इथं वारकऱ्यांची सेवा करत आहेत, जेणेकरून वारकऱ्यांचा मोठा लोड यंत्रणांवर पडू नये आणि वारकऱ्यांची सोय किंवा गैरसोय होऊ नये यासाठीचा हा प्रयत्न इथं केला जातो. अक्षरशः तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहताय की स्वतः त्यांना घेऊन इथं येत आहेत आणि त्यांना हे ट्रीटमेंट देण्याचं, त्यांना उपचार देण्याचं काम
लंगर टेंट आपण इथं फिरून सगळा पाहिलेला आहे. या टेंटमध्ये नागरिकांसाठी काय काय सुविधा आहेत हे सुद्धा आपण इथं सविस्तर पाहिलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला प्रथमोपचार केंद्र असेल, चालता फिरता दवाखाना असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून इथं चरण सेवेचा जो नागरिकांना लाभ देण्यात येत आहे ते लाभ असेल, मोबाईल चार्जिंग पॉईंट असतील आणि त्याचबरोबर फूट मसाजच्या ॲटोमॅटिक मशीन्स असतील. अशा कितीतरी गोष्टी आपण या माध्यमातून पाहिल्या. त्याचबरोबर मनोरंजनाचं सुद्धा खास लक्ष या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ठेवलेल्या स्टेजवर एक मोठा LED स्क्रीन आपल्याला दिसतोय, ज्यामध्ये भजन आणि कीर्तन ह्याचे प्रोग्राम आणि प्रबोधनकार त्या ठिकाणी प्रोग्राम होत असतात, ज्यामधून संविधानाचा प्रचार प्रसार असेल, तसेच आरोग्याचा प्रचार प्रसार असेल, अशा अनेक साऱ्या गोष्टी शासनाच्या विविध उपाययोजनांचा प्रचार प्रसार या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम